हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. माझी मुलगी आता हयात नाही, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका. वैष्णवी हगवण्याच्या वडिलांचं हगवण्याच्या वकिलांना आवाहन. पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भावूक. हगवण्यांचे वकील ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावरही 2022च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड. कॉलर पकडून सरकारी वकिलाला केली होती मारहाण. अटकपूर्व जामिनामुळे टळली होती अटक. दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय. देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात. फडणवीसांची एक्स पोस्ट. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद असल्याचं स्पष्टीकरण. सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका. फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर. नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेना पाठवली आहे. लढायचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती. फडणवीस राज ठाकरे नाही पुस्तक पाठवलं. इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. शरद पवारांची केली तारीफ. संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौड बंगाल कायम. 5.5 किलोपैकी केवळ 3% सोनं परत मिळालं. उर्वरित सोनं गेलं कुठे? लड्डांचा सवाल. माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस सहभागी असतात. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेर. संतोष लड्डांच्या घरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठे यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी. ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000 रुपये देणार. बारामतीमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. यंदापासून जुनी पीक विमा योजना लागू. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा. शेतकऱ्यांना 2% हप्ता भरावा लागेल. बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न जून उजाडण्यापूर्वीच मिटला. शहराला पाणी पुरवणारं बिंदुसरा धरण 90% भरलं. नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश. कुख्यात नक्षलवादी कुंजाम हेडमाला ओडिशातून अटक. हेडमाकडून AK-47 आणि 35 गोळ्या जप्त.